राहुलेचा हा खेळाडू मिस्टर हार्दिक टेंबुखवाडी रॉकी चषक मध्ये एकमेव असा खेळाडू पाहायला भेटतो. राहुले भागामधला मॅन ऑफ द सिरीज ओरम टुर्नामेंट मध्ये बाईक भेटली होती. तो आज पाहायला भेटत 76 नंबरची जर्सी घालून मैदानाच्या आतमध्ये नॉन स्टॉप मिस्टर हार्दिक. गोलंदाज पाहायला भेटेल मॅन फ्रॉम धनसा राहुल. राहुल सज्ज होतोय गोलंदाज. विपुल सर, विपुल सर, तर एका बाजूला पाहायला भेटेल आपल्याला छोटा पॅकेट बडा धमाका मिस्टर जीत स्ट्राईकवर पाहायला भेटेल. एक सुरेख आणि अप्रतिम फलंदाज ज्याने आपल्या कलात्मक फटकाने नक्कीच वेळ लावलाय बॉक्स क्रिकेटला, तो फलंदाज पाहायला भेटेल स्ट्राईकवर. तर विनंती असेल ललित संघ आपला एक एक्स्ट्रा खेळाडू पाठवायचं प्लीज नावांसाठी. एक्स्ट्रा खेळाडू असेल तर कोणाला पाठवायचं प्लीज. तर 4 षटकांचा सामना असे 4 गोलंदाज वापरले जातील. एक वेगवान दर्जेदार तर्रार गोलंदाज पाहायला भेटेल. गोलंदाज दिमागवर सज्ज होते मॅन फ्रॉम धनसार मिस्टर राहुल. तर पहिला चेंडू वेगवान पाहायला भेटेल. पंचांची 2 हात बाजूला वाईटचा कॉल. यावेळेस एक्स्ट्रा चेंडूमध्ये श्री गणेश केले गेले पंढरपूर ब संघाचं. सूर्या चेंडू यावेळेस समोर बघा चुकी केली जाते का, डायरेक्ट हिट केले गेले परंतु पंच नॉट आउटचा कॉल करतात. एक चेंडू एक धाव फलकावर वाचवले गेले. जीत चांगली कमबॅक म्हणता येईल. गोलंदाज पाहायला भेटतो मिस्टर राहुल. पहिला चेंडू नक्कीच अतिरिक्त टाकला होता, तदनंतर पाहायला गेला सुरेख चेंडू टाकला गेला. यष्टापर चेंडू आला होता, हळूवारी चेंडू ढकलला गेला आणि एक डॉट चेंडू लिहिला जातोय. एक चेंडू एक धाव फलकावर पाहायला भेटते आपल्याला. हो सोरेक चेंडू निघून जाईल. डिक्लेअर झोन 1 धावासाठी धाव फलक 1 ने पुढे ससावे धावसंख्या 2 पोहोचेल दोन्ही अंकावर. तर यावेळी साईवर पाहायला भेटते राहुले भागामध्ये असा एकमेव खेळाडू ज्याच्या नावावर नवसागर असेल हार्दिक. त्याच्या नावावर बाईक आहे मॅन ऑफ द सिरीजची 2021 रॉकी चषक मध्ये या खेळाच्या नावावर बाईक होती. यावेळेस डिक्लेअर झोन मध्ये चेंडू निघून जाईल. 1 धावांसाठी धाव फलक 1 ने पुढे ससावेल. यावेळेस सुरेख फटका. हा ब्रँडेड हा सोंग सोंग खूपच चांगला आहे मिस्टर जीत. याचा जेव्हा जेव्हा आपण पाहतो ऑप्शनच्या बाहेर रूम भेटला जाईल ना, तर या प्रकारचे फटके तो नक्कीच खेळतोय आणि चौकारामध्ये रूपांतर करतो. परत याचा वेगवान चेंडू होता, बॅटची नक्कीच कडा लगावली गेली. चेंडू निघून जातो 1 धावांसाठी धाव फलक जाऊन पोहोचेल 4 अंकावर. बॅट सेव्ह करता प्रयत्न चेंडू पाहायला ब्रश केला जातो. बघूया लेग बाय चेंडू मध्ये 1 धाव नक्कीच लगावली जाईल. धाव फलक 1 ने पुढे ससावेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 5 अंकावर. चेंडूचा खेळ संपला गेलाय. 5 चेंडू 5 धावा. शेवटचा चेंडू वेगवान गोलंदाज मिस्टर राहुल. गोलंदाज सज्ज होतोय स्ट्राईकवर हार्दिक. उलटा चेंडू यावेळेस पंकज पाडेल. पंचांचे हात उघडले जातात परंतु वाईट +1 2 धावा फलकावर. धावसंख्या 2 ने पुढे ससावे. धावसंख्या जाऊन पोहोचेल 7 या अंकावर. 5 चेंडूचा खेळ संपला गेला. पहिला षटक मार्गस्थ आपण पाहतोय रामनवमी चषक मित्रमंडळ आघाडी आयोजित ही स्पर्धा. सूर्यकायचे नियोजन स्पर्धेचे यावेळेस एक फटका चेंडू निघून जाईल. यावेळेस 1 धावांसाठी षटक संपला गेला. एका षटकाची समाप्तीनंतर धावा आहेत 8 बिनगडी बाद. आपण बोलूया यावेळेस डीजे मास्टरकडे.
नक्कीच आपल्यामध्ये पाहायला भेटेल मॅन फ्रॉम अंबरनाथ चा वेगवान गोलंदाज मिस्टर भूषण शिशुपाल आज या मैदानामध्ये पाहायला भेटेल एक वेगवान दर्जेदार गोलंदाज. बघूया मैदानाच्या आतमध्ये पंकज पाटील म्हणजे पालन सज्ज होतोय. सुरेख फटका ऑन द वे, चेंडू निघून जातो सरळ 4 धावांसाठी या डीजे. सर नक्कीच याच पहिल्या चेंडूवर खणखणीत चौकार घेतला. हार्दिक ब्रँडेड चौकार पाहायला भेटतोय. पंकज पाटीलवर हल्ला बोलला गेलाय. यावेळी सुरेख सुरुवात या षटकाची केली जाते. बघूया स्लोवर चेंडू टॅपचा फटका आणि राऊतचा जो चांगला क्षेत्ररक्षण चांगला थ्रो, परंतु एक धाव नक्कीच परिपूर्ण केली जाते. धावसंख्या 1 पुढे ससावेल. धावसंख्या 2 पोहोचेल 13 अंकावर. 8 चेंडूचा खेळ संपला गेला मैदानाच्या आतमध्ये आणि 13 धावा. एक चौकार नक्कीच पाहायला भेटेल या षटकामध्ये. 2 वाईट नक्की टाकले गेले षटका ते म्हणजे राहुल यांनी. सोरे एक फटका पडतो चेंडू डिक्लेस झोन मध्ये. आपल्या 1 पुढे ससावे. धावसंख्या 2 पोहोचेल 14 अंकावर. आपण पाहतोय श्रीरामनवमी चषक मित्रमंडळ आघाडी पुरस्कृत ही स्पर्धा. पंकज पाटील टू जीत. सोरेक फटका गॅप मध्ये चेंडू एक्झिक्यूट केला गेला. यावेळीचा येते 4. वळूया आपण इजे मासाकडे. हॅलो हॅलो नाशिक पाटील टेंबे खडावा यांनी स्टेजवर यायचं आहे. आमची नम्र विनंती आहे. तर नक्कीच आपल्यामध्ये मॅन फ्रॉम अंबरनाथ एक्सप्रेस भूषण शिशुपाल यांचा सुद्धा वेलकम असेल. तर निशांत पवार पाहायला भेटेल मॅन फ्रॉम बॉईज पॅराडाईज संघामध्ये खेळत असताना एक दर्जेदार यंग टॅलेंटेड खेळाडू नक्कीच सुरेख क्षेत्ररक्षण करतोय. धावसंख्या पाहायला भेटते आपल्याला यावेळी धावफलकावर 20 धावसा. षटकाची गोष्ट केली तर 2 षटक संपले गेले. 10च्या सरासरीने चांगल्या धावा आतापर्यंत जमा केल्या गेल्या. ते म्हणजेच पंढरपूर स्पोर्ट्स या संघाकडून सोहेल शेख मॅन फ्रॉम तारापूर पाहायला भेटतो. गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी माखवर तर आपल्यामध्ये पाहायला भेटतोय ऋतिक आणि सागर निवादे हे गोलंदाज पाहायला भेटतील. मुंबई भागामधून आज सफाळामध्ये खेळण्यासाठी सज्ज होत आहेत. योगेश पाहायला भेटत चेंडू ओढवला होता त्याच्या वतीने, परंतु एक धाव. नक्कीच सागर निवादे याची गोष्टी केली तर वयाच्या 17व्या वर्षी व्यावसायिक संघ म्हणजे असल्फा पॅकर्स या संघामध्ये डेब्यू केला होता. नक्कीच सुरेख जर्नी चालू झाली, परंतु त्यानंतर त्यांनी खूप मोठे मोठे सामने गाजवले. आपल्या नावा प्रकारे त्यांनी सागरासारखं स्वतःचा गोविंद अधिराज्य गाजवला. आज मोठमोठ्या संघामध्ये खेळतोय. आज आपल्याला पाहायला भेटेल सफळा आगरवाडीच्या मैदानामध्ये खेळत असताना ऋतिक आणि सागर निवादे. आपण पाहतो NST त्या चॅनलवर लाईव्ह हे सामने. घरी बसल्या बसल्या आपण आनंद घेऊ शकतो. तर नक्की आपल्यावर जोडले गेले माऊटी डीजे साऊंड सिस्टम त्याचं हार्दिक स्वागत असेल. यावेळेस हार्दिक हळूवारी चेंडू ढकलतो. एक धाव. धावफलक 1 पुढे ससावेल. धावसंख्या 2 पोहोचेल ती म्हणजे 27. 3 चेंडूचा खेळ संपला गेले. 27 धावा धावफलकर पाहायला भेटतात आपल्याला. त्यावेळी लेग ब्रेकचा चेंडू पडतो. चांगला क्षेत्ररक्षण मिस्टर राहुल
अप्रतिम दर्जेदार फटका तेवढा चांगलं क्षेत्ररक्षण केले गेले असंख्य एकने पुढे सहसा होईल 28 धावा धाव फटकावर पाहायला भेटतात 4 चेंडूचा खेळ संपले गेले अजून 2 चेंडूचा खेळ बाकी या षटकामध्ये फुलटॉस चेंडू मिसळा फटका सुमित दुबे पाहायला भेटतं परंतु यावेळेस चुकी करतोय चांगलं क्षेत्ररक्षण चांगलं थ्रो केलं गेलं परंतु सोहेल शेख मॅन तारापूर थोडीशी चुकी करतोय चेंडू गॅदर करता आला नाहीये एक धाव नक्कीच परिपूर्ण केली गेली टॅपचा फटका खेळायचा प्रयत्न परंतु निशांत पवार यांच्या हातामध्ये चेंडू निघून जातोय पहिला गडी बाद होतोय 3 षटके समाप्तीनंतर धावा आहेत त्या 29 त्याचीच आहे धन्यवाद मास्टर यावेळेस बघूया 3 षटक संपली गेली धावसंख्या पाहायला भेटे 29 तर यावेळेस गोलंदाज पाहायला भेटतो अनिकेत राऊत फलंदाज पाहायला भेटतो तो म्हणजे मिस्टर समीर हवा का झोका वाऱ्याचा प्रवाह यावेळेस मैदानाच्या आतमध्ये तर बघूया कशा प्रकारे फलंदाजी केली जाईल सलामी फलंदाज हार्दिक अजूनही मैदानाच्या आतमध्ये तसंच 1 डाऊन चेंडूमध्ये पाहायला भेटतोय तो म्हणजे मिस्टर समीर अनिकेत राऊत एक टेनिस क्रिकेट मध्ये एक वेगळी छाप त्यांनी सोडली आहे पालकर कॅप्टन कूल च्या नावाने ओळखला जातोय त्यावेळी अंडर बॉक्स क्रिकेट मध्ये टॅपचा फाटका आलनच्या डोक्याच्या वरतून 1/4 या डीजे हार दर्शक जाऊन पोहोचते 33 या धावावर फटका सोर एक चेंडू निकल जाता बैक टू बैक का 4 रन मिलेंगे 4 तो पेड़ा होगा पार या डीजे धन्यवाद डीजे मास्टर नक्कीच काय फटकेबाजी करतोय मिस्टर हार्दिक अप्रतिम फलंदाजी आणि किती हल्ला बोलला गेलाय सोर एक फटका चेंडू निघून जातो बॉक्स आउट शर्वामध्ये दुसरा गडी बाद होतोय मिस्टर हार्दिक बैक टू डगआउट अपन सांगतो ना क्रिकेटच्या मैदानावर कि ईंट का जवाब पत्थर से प्रश्न का जवाब उत्तर से और चौकों का जवाब विकेट से या डीजे धन्यवाद डीजे तर नक्कीच पाहायला भेटेल 3 चेंडूचा खेळ संपला गेला शेवटच्या षटक मार्गस्थ नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटेल मनीष तिसरा क्रमांकावर आला बघा 2 सलामी फलंदाज डगआउट मध्ये नवीन जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटते आपल्याला एका बाजूला मनीष तर एका बाजूला यावेळेस त्रिफळा उद्ध्वस्त युमिस आय विल डेफिनेटली हिट सांगत असताना अनिकेत राऊत या जिजे धन्यवाद डीजे तर धावसंख्येची गोष्ट धावसंख्या पाहायला भेटते 37 सदतीचा ऑन हॅट्रिक अशी येईल मिस्टर अनिकेत राऊत लवकर फलंदाज मिस्टर नयन छोटा पॅकेट बडा धमाका हा सुद्धा सरीक फलंदाज लवकर फलंदाज पाहायला भेटते फलटा चेंडू एक्झिक्यूट केले गेले चांगले क्षेत्ररक्षण पाहायला भेटते खेळाडू तर एक 3 धावा नक्की वाचवले गेले धावसंख्या इकडे पुढे सहसावे धावसंख्या जाऊन पोहोचते 38 38 धावा शेवटच्या चेंडूने बाकी सांगितलं क्रिकेटच्या मैदानावर की गोलंदाज कमबॅक करू शकतो पहिल्या 2 चेंडूवर 2 मोठे फटके आले होते त्यानंतर पाहायला गेला मागच्या 3 चेंडूमध्ये 2 गडी बाद केलेत आणि मात्र 1 धावा खर्च केली हा कमबॅक आहे आणि अनिकेत राऊत यांचा ओव्हरऑल क्रिकेटमध्ये स्वतःचा नावाचा दबदबा बनवला परंतु अंडर क्रिकेटमध्ये सुद्धा सुरेख खेळ साकारतोय यावेळेस अप्रतिम सबमरीन डिलिव्हरी गडी बाद केला जाईल यावेळेस समीर बॅक टू डगआउट 38 धावा फलकावर येणाऱ्या सेकंड इनिंगमध्ये पाहिलं गेलं तर 39 धावांचं लक्ष असेल हा सामना जिंकण्यासाठी तर नक्कीच आपण पाहतोय श्रीरामनवमी चषक 2022 मित्र परिवार आगावाडी
मित्र परिवार मंडळ आगरवाडी आयोजित ही स्पर्धा पाहायला भेटते. आज ओपन सामने सुद्धा खेळवले जातील. आपण सकाळच्या सत्रामध्ये पाहायला गेलं सफाळे गट कालच्या रात्रीमध्ये पाहायला गेलं तर आगरवाडी गट सुद्धा खेळला गेलाय. तर अशी स्पर्धा पाहायला भेटते आपल्याला ती म्हणजेच 2 ते 3 स्पर्धा एकाच रात्री खेळवल्यात. या स्पर्धेमध्ये पालघर तालुक्यामध्ये प्रथमतः आणि अप्रतिम दर्जेदार सुरेख आयोजन नियोजन ग्रीन कार्पेट क्रास मैदान पाहायला भेटतंय. या मैदानामध्ये खूप सारी मेहनत नक्कीच घेतली गेली आहे मित्रमंडळ आगरवाडीच्या प्रत्येक कमिटी मेंबर्सनी हा मैदान आखण्यासाठी. तर यानंतर जो सामना असेल तिसरा सामना आजच्या रात्री मधला ओपन पॅनल ए या ग्रुप मधला पहिला सामना नक्कीच पाहायला भेटला. अमरनोदी मायकोप. दुसरा सामना पाहायला भेटतो पंढरपूर स्पोर्ट्स वर्सेस संघ मल्याळी. तिसरा सामना फायटर धोडीपूजा बोईसर वर्सेस सेंटर पार्क नाला सोपारा. दोन्ही संघाच्या संघनायकाने आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं टॉस साठी. येताना आपला निर्णय आपल्या बरोबर घेऊन यायचा आहे. टॉस केला जाईल आपला निर्णय व्यासपीठात आपल्याला पोहोचवायचा आहे. तर धोडीपूजा फायटर संघाचे संघनायक सुदीप लाला टॉस साठी यायचंय आमच्या व्यासपीठावर आणि सेंटर पार्क नाला सोपारा संघाच्या संघाने आपल्या संघनायकाला टॉस साठी पाठवायचं आहे. तो चलेंगे मैदान के अंदर. इस वक्त 4 ओवर में 39 की दरकार होगी और गेंदबाजी के लिए बात की जाए इस वक्त गेंदबाज इंट्रोड्यूस किए जाएंगे मिस्टर आशीष. स्ट्राइक पर होंगे अनिकेत राउत और नॉन स्ट्राइक पर निशांत पवार. पहले गेंद टैप खेलेंगे और यहाँ पर बढ़िया खूबसूरत फील्डिंग. देखा जाए कौन होगा इस मैच का मुजरिम और रिव्यू यहाँ पर लिया गया है अंपायर के द्वारा. रेफरी पंच आपण एक जण यायचंय. तर नक्कीच आमचे आयोजक विपुल सर आपण येऊन बघायचंय प्लीज. एक मिनिट विपुल सर आपण येऊन बघायचंय. आयोजक बघतील हा कॉल. आयोजक ह्या निर्णय घेतील. आयोजक पाहतील. राहिला कुठे तू? ये पटकन. गरम झाले सर्व ते. खायला घेऊन ये. काय खायला घेऊन ये. त्याला दिले ते भैयाला आणलंय का? हा भैया लवकर या.
आपण पंच नक्कीच कॉल देतील मैदानाच्या आतमध्ये. आणि यावेळेस पहिल्या चेंडूवर दुर्भाग्यरित्या डायमंड डकचा शिकार पाहायला भेटतोय निशांत पवार. क्रिकेटच्या पटलावर 4 डक पाहायला भेटतात. डायमंड डक, गोल्डन डक, सिल्वर डक आणि ब्रॉन्झ डक. आपण पाहिला या चेंडूवर पहिलाच डायमंड डकचा शिकार झाला तर म्हणजे फलंदाज जेव्हा डायमंड डक होतं ना तर एकही चेंडू खेळत नाहीये आणि मैदानाच्या बाहेर जातोय बाधून, त्याला आपण डायमंड डक सांगतो. तसं गोल्डन डकचा गोष्ट केली, एक चेंडू खेळतो एकही धाव बनवत नाहीये, बाद होते, त्याला आपण गोल्डन डक सांगतोय. तसंच यानंतर आपण नक्कीच आपल्याकडे वळूया सिल्वर आणि ब्रॉन्झ डक साठी. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर योगेश नॉनस्ट्राइक एंडवर टॅप करता प्रयत्न, त्रिफळा उद्ध्वस्त. हा पाहायला भेटतो आपल्याला. सिल्वर डक मध्ये विकेट गेलाय म्हणजे 2 चेंडू फेस केले आणि एकही धाव बनवले नाहीये आणि गडी बाद झालाय मिस्टर अनिकेत राऊत. येस इज आतापर्यंत जेवढं ठोकलेत ना त्याच्या डबल ठोकलेत. मी ठोकत नाही हो. मी ना तोडतो. तुमच्या सगळ्यांचा बाप आला. आया है राजा लोगो रे लोगो, राजा के संग संग झुमलो झुमलो. आया है राजा लोगो रे तर यावेळेस नक्कीच आपण सिल्वर डक पाहायला भेटला तो म्हणजे मिस्टर अनिकेत राऊत बाद झाला. तर ब्रोंझ डकची गोष्ट केली तर आपण 3 ते 4 चेंडू खेळून फलंदाज धाव बनवत नाही, त्याला आपण ब्रॉन्झ डक पाहायला भेटतो जेव्हा बाद होतोय. तर सोहेल पाहायला भेटतो, सिपचा फटका सुरेख आले चौकार खेचतोय. ही सोहेल शेखची ताकद आहे, हा सोहेल त्याचा दबदबा आहे. हा तारापूरला बिलॉंग करणारा खेळाडू अप्रतिम दर्जेदार फटका खेचला गेलाय. धावसंख्या 4 नेहमी खाता उघडतो वैयक्तिक आणि संघाचा. चेंडूची गोष्ट केली, पहिल्या 2 चेंडू मध्ये 2 गडी बाद झाले होते. 2 सलामी फलंदाज, नॉन स्ट्राईकवर निशांत पवार आणि स्ट्राईकवर अनिकेत राऊत. 2 मातबर खेळाडू मैदानाच्या बाहेर. परंतु यावेळी मॅनफॉर्म धनसार योगेश नॉन स्ट्राईकवर पाहायला भेटतोय आणि मॅनफॉर्म तारापूर सोहेल शेख स्ट्राईकवर पाहायला भेटतोय. आल्याला पॅडल्सचा फटका नक्कीच खेचला. 4 धावा चेंडू नक्कीच पुरवायचा आहे. आयोजक विनंतीचे चेंडू आपण द्यायचं जे व्यासपीठाकडे आलाय. तर धन्यवाद चेंडू दिल्याबद्दल. तर 3 चेंडू 4 धावा धावफलकर पाहायला भेटत आहेत. एकोणचाळीस धावांचा पाठलाग करत असताना येणारे अजून 21 चेंडू आणि 35 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. टॅप केला गेला प्रयत्न होता, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटतं, खेळाडू पाहायला भेटतं आपल्याला. चेंडू उडवत होतो म्हणजे मिस्टर साई. नक्कीच 19 नंबर जर्सी घालून साई पाहायला भेटत. सुरेख दर्जेदार क्षेत्ररक्षण आता आपल्याला पाहायला भेटतं. मॅनफॉर्म धनसार योगेश स्ट्राईकवर. वैयक्तिक या इनिंगचा पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतोय. टॅप केला गेला चेंडूला, खेळाडू पाहायला भेटतं मिस्टर मनीष. चेंडू ओढवेल परंतु 1 धाव नक्कीच परिपूर्ण केली जाते. धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल. धावसंख्या 2 पोहोचेल ती म्हणजे 6 या अंकावर. 5 चेंडूचा खेळ संपला गेलाय. पहिल्या 2 चेंडू मध्ये 2 गडी बाद, त्यानंतर 1 चौकार, 2 सिंगल. शेवटच्या चेंडू असेल या षटकामध्ये अजूनही येणार आहे. सोहेल पाहायला भेटेल. 2 चेंडू आणि 5 धाव खेळतोय. तर पंचांनी नक्कीच नो स्कोरचा कॉल दिला, माफ करा. मी विनंती करेन पंचांनी थोडंसं पुढे येऊन आम्हाला कॉल करायचं आहे. तर 5 धावा धावफलकर पाहायला भेटतील यावेळेस. वाईट चेंडू टाकला गेलाय, त्यानंतर 1 धाव नक्कीच लगावली गेली. धावफलक 1 ने पुढे सरसर 2 स्कोर दिला होता. नक्कीच भरीव काम करून देतोय गोलंदाज. यावेळेस पाहायला भेटतो आपल्याला मिस्टर आशिष. त्यावेळेस सिंगल धाव नक्कीच घेतली गेली, छोटी धाव म्हणता येईल. स्ट्राईक रोटेट केली गेली. धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 7 या अंकावर. चेंडूचा खेळ यावेळेस संपला गेला. 1 षटक संपला गेलं 2 गडीच्या मध्ये 7 धावा. आपण पाहतोय श्रीरामनवमी चषक मित्र आगरवाडी मित्रमंडळ आयोजित ही स्पर्धा. आपण बोलूया डीजे मास्टर कडे.
तो यावेळेस गोलंदाज पाहायला भेटेल मिस्टर साई. तर नक्कीच साई पाहायला भेटतोय. 11:15 वाजून गेले. दुसरा सामना पाहायला भेटायला ओपन गट मधला. फुलटॉस चेंडू यावेळेस सुरेखा प्रतिम फॉलो थ्रू मध्ये चेंडू निघून जाते सरळ 4 धावांसाठी. डबल 4 ने पुढे होईल. डबल फिगर मध्ये असं काय कन्वर्ट होते. 11 धावा येणारे अजूनही 17 चेंडू 28 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. ते म्हणजेच संगम अल्ल्याळी या संघाला आणि कितौत सारर हा संघ पाहायला भेटतोय. परंतु अंडर बॉक्स मध्ये योगेश यांचं नाव सुद्धा खूप मोठं आहे. एक फटका मनीष पाहायला भेटते. चेंडू त्यांच्या हातामध्ये समावेश होतोय. निर्धाव चेंडू. पहिल्या चेंडू चौकार. दुसरा चेंडूवर एकही धाव नाहीये. अजून 4 चेंडू खेळ बाकी असे मैदानाच्या आतमध्ये. सुरेख फटका यावेळेस गॅप शोधला जातो. चेंडू सरळ निघून जाईल 4 धावांसाठी. रन मिलेगी 4 तो बेडा होगा पार. यस इज मास्टर. तर अप्रतिम फलंदाजी. पहिला 3 चेंडू 2 चौकार खेचतो फलंदाज पाहायला भेटतोय मिस्टर योगेश. यावेळेस पहिलाच मन बनवला. चेंडू ढकलून दिलाय. डिक्लेअर झोन 1 धावांसाठी. धावफलक 1 ने पुढे सहसावे धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 16 अंकावर. अजूनही पाहायला गेलं तर 23 धावांची गरज. येणारी चेंडूची गोष्ट केली ना तर येणारे चेंडू बाकी असतील 14 चेंडू आणि 23 धावांची गरज. तर यावेळेस सुरेख साथ दिली जाते. 1 चौकार सोहेलच्या बॅटमधून, 2 चौकार योगेशच्या बॅटमधून. चांगली पार्टनरशिप बिल्ड केली जाते. ती म्हणजेच दोन्ही फलंदाजांकडून टॅप केला गेला टाइम फटका. परंतु एकही धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. धावसंख्या थांबली गेली ती म्हणजेच 16 धावावर. 2 कडे बाद झाले. दोन्ही सरी फलंदाज पहिल्या षटकाच्या 2ही चेंडूमध्ये बाद झाले होते. त्यावेळेस चेंडू पाहायला ब्रश करतो. 1 धाव नक्कीच लगावली जाईल. लेग बाय शर्मामध्ये धावसंख्या 1 ने पुढे सरसावली गेली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा आहेत त्या 8.50च्या सरासरीने 17 धावा येणारे 12 चेंडू आणि 22 धावांची गरज. 11च्या सरासरीने धावा बनवायच्या असतील हा सामना संगम अल्ल्याळी या संघाला जिंकण्यासाठी. तर नक्कीच पार्टनरशिप सुरू करते. आपण सांगतो क्रिकेटच्या मैदानामध्ये मैंने ताले से सीखा है साथ निभाने का हुनर वो टूट गया लेकिन कभी चाबी नहीं बदली. तर नक्कीच साथ निभावा लागेल. साथ सोडावा नाही लागेल दोन्ही फलंदाजाला जर हा सामना जिंकायचा असेल तर. सोहेलला आणि योगेशांना मैदानाच्या आतमध्ये राहावं लागेल. हार्दिक पाहायला भेटतं. चेंडू गॅपमध्ये एक्झिक्यूट केला गेला. खराब क्षेत्रात चेंडू सरळ निघून जातोय मिड ऑफ रिझन मध्ये. 4 धावांसाठी. धन्यवाद. 11 चेंडू अजूनही बाकी. 18 धावांची गरज. सुरेख फटका सजवला गेला. फलंदाज पाहायला भेटला मिस्टर योगेश मॅनफ्रॉम धनसार. यावेळी अप्रतिम फलंदाजी. खराब चेंडू पाहायला भेटेल. शॉर्ट चेंडू चांगला फटका. परंतु धाव घेण्याचा प्रयत्न केलाय गेलाय का या खराब चेंडूचा फायदा उचलता आला नाहीये. तर बघूया दुसरा चेंडू नक्कीच निधाव टाकतो हार्दिक. शॉर्ट चेंडू यावेळी गॅप मध्ये चेंडूला एक्झिक्यूट केलाय मिड ऑन मिड विकेटच्या रिजन मध्ये. यस विजय. DJ Kartik in the mix. तो सांगता था दुनिया की हर चीज ठोकर खाने से टूट जाती है. एक कामयाबी है जो ठोकर खा के ही मिलती है. तो ठोकर लागली होती नक्कीच योगेशला. शेवटचा चेंडू होता शॉट सोडला गेला होता. यावेळेस त्रिफळा उद्ध्वस्त. यावेळेस काय चेंडू टाकला गेलाय. दोन्ही पायाच्या मधून चेंडू घुसवला गेलाय आणि योगेशांना बाद केला गेला. धावसंख्या पाहायला भेटते धाव फलकावरती म्हणजे 25 धावा. येणाऱ्या चेंडूची गोष्ट केली ना तर 8 चेंडू आणि 14 धावांची गरज. हा सामना संगम अल्ल्याळी या संघाला विजय करण्यासाठी. आपण नक्कीच सुरेखरित्या सामना पाहतोय. यावेळेस मैदानामध्ये पाहायला भेटेल मिस्टर सुमित दुबे लेफ्ट हँड फलंदाज मॅन फ्रॉम
पालघर वेवूरचा खेळाडू, एक दर्जेदार क्लास फलंदाज ज्याच्या जोरावर क्लासिक शॉट पार मनगडी फटके सुद्धा पाहायला भेटतात, तो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. 5व्या क्रमांकावर बघा सोहेल यांची गोष्ट केली तर सोहेल आणि चेंडू फेस केले ते म्हणजेच मात्र 2 आणि 5 धाव खेळतोय. तर हार्दिक 8 चेंडू 14 धावांची गरज हे डिफेंड करावे लागतील. इकडून सामना जिंकायचा असेल तर एका चौकार खेचावा लागेल. यावेळेस चेंडू पाहायला प्रयत्न करतो, धाव घेण्याचा प्रयत्न परंतु चोरटी धाव पूर्ण केली. धावसंख्या एक पुढे ससावेल, धावसंख्या जाऊन पोहोचेल 26. 26 धावा 3 गडीच्या मोबदल्यामध्ये येणारे अजूनही 7 आणि 13 धावांची गरज. सामना खूप सुरेख आहे कारण की आपण आज आहोत आगरवाडीच्या या सुरेख अप्रतिम दर्जेदार ग्रीन ग्रासच्या मैदानामध्ये. अंडर बॉक्सच्या नक्कीच इतिहासामध्ये हा मैदान लिहिला जाईल. जशा प्रकारे हा मैदान आखलं गेले ना मित्रमंडळ आगरवाडीच्या प्रत्येक कमिटी मेंबर्सने, विपुल पाटील असतील, जय पाटील असतील, त्यांचे साथीदार जेही असतील, गणेश कारभारी काका असतील, ते सुद्धा पाहायला भेटतात. सुरेख काम केले गेले या मैदानाला बनवण्यासाठी. आपण पाहायला गेल्या वर्षी जेव्हा खेळलो तर नक्कीच माती होती परंतु ग्रास नव्हता, परंतु यावेळेस ग्रास दिसते, माती दिसत नाही, फक्त विकेट मातीची पाहायला भेटते. येणारी 7-13 धावांची गरज. शॉर्ट चेंडू पाहायला ब्रश करतो, नक्कीच एक धाव लेग बाय चेंडू मध्ये पूर्ण केली जाईल. येणारे 6-12 धावांची गरज. विपुल भाऊ टॉस केलाय पुढच्या सामन्याचा. तर नक्कीच सिंडपाक नारासोपार या संघाच्या संघनायकाने नाणेफेकीचा कॉल देखील प्रथम क्षेत्रस स्वीकार केलाय, आमंत्रित केलाय. धोडूपूजा बोईसरे संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी विनंती असेल. हा सामना संपला तर आपल्या दोन्ही संघाचे एक्स्ट्रा 10 खेळाडू जे आहेत ना, 10वा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचा आहे. कंपल्सरी शील आपण ही दक्षता घ्यायची आहे. सगळ्या आलेल्या संघाने एक्स्ट्रा खेळाडू कॉम बॉक्समध्ये पाठवायचा आहे, ही आपण दक्षता घ्यायची आहे. वारंवार कॉल केलं जाणार नाही, ही सुद्धा आपण दक्षता घ्यायची आहे. येणारे 6-12 धावांची गरज. गोलंदाज सज्ज होईल यावेळेस मैदानाच्या आतमध्ये मिस्टर समीर. हवा का झोका, वाऱ्याचा प्रवाह नक्कीच पाहायला भेटतोय. चला विनंती, थोडी घाई करा. संगनायक मिस्टर आशिष थोडी घाई करा. तर यावेळी 6 चेंडू 12 धावांची गरज समीर पाहायला भेटते. उलटा चेंडू एक्झिक्यूट केला गेला, मात्र दिशा, ही कला, ही क्षमता, ही कॅपेबिलिटी या फलंदाजाकडे आहे. चेंडू फुलटोच होता मात्र मनगडाच्या सहाय्याने चेंडूला फक्त दिशा दिली गेली आणि चेंडूला पाठवले गेले 4 धावांसाठी. धावफलक 4 ने पुढे ससावे, धावसंख्या 2 पोहोचेल ते म्हणजेच 31 या अंकावर. येणारे 5 आणि 8 धावांची गरज. जिकडे 6 चेंडू 12 धावांचं समीकरण होताना यावेळी समीकरण बदललं गेलंय आणि धावांची गरज असेल ती म्हणजेच 5 चेंडू 8 धावा. तर की सामन्यामध्ये मीटिंग होती, आपण वळूया यावेळेस डीजे कडे. नक्कीच आपण पाहतो ना, जिन्होंने मंजिल तक पहुंचने की सोच ही ली है उन्हें रास्ते में बिखरे लॉलीपॉप नहीं दिखते. हा म्हण नक्कीच एक मुंग्यांसाठी आहे. जेव्हा मुंग्या आपण पाहतो ना, जेव्हा निघताच आपल्या लक्षकडे जात असताना तर त्याला साखर असू या लॉलीपॉप त्यावर कधी थांबत नाहीये. तशा प्रकारे फलंदाजी करावी लागेल दोन्ही फलंदाजाला. या तर गोलंदाजी करावी गोलंदाजाला लक्षकडे जाण्यासाठी. शॉर्ट चेंडू यावेळेस सफल खेळायचा प्रयत्न होता, खराब चेंडू, फायदा उचलता आला नाहीये. जर या सरळ बॅटने हा चेंडू खेळला असताना टॅपचा फटका तर नक्की 4 धावा भेटल्या असत्या, परंतु लेग बाय शर्बमध्ये 1 धाव पाहायला भेटे. धावसंख्या 1 ने पुढे 6 धावसंख्या जाऊन पोहोचेल. 32 ऑन द बॉल, लॉस ऑफ 3 विकेट, 4 बॉल रिमेनिंग, 7 रन्स रिक्वायर्ड. यावेळेस पाहायला भेटेल 4 चेंडू आणि 7 धावांची गरज. सुमित दुबे मॅन फ्रॉम पालघर स्ट्राईकवर पाहायला भेटतो आपल्याला. 4 चेंडू आणि यावेळी 7 धावांची गरज. समीर सुमित साठी फुलटॉस चेंडू, फायदा उचलता आला नाहीये.
थोडासा लेझी पाहायला भेटला. यावेळेस फलंदाज अशा प्रकारचा चेंडू सोडला गेलाय तर कुठे ना कुठे चुकी केली जाते. हा नक्कीच पाहायला गेला समीर हवा का झोका उन्हाळ्याच्या भागामध्ये नक्कीच वारा दिला होता. या चेंडूला खणखणीत चौकार खेचायला पाहिजे होता परंतु लेग बाई चिरबामध्ये एक धाव खेळतोय. धावसंख्या पाहायला भेटेल ते म्हणजेच यावेळेस 33 धावा येणारे 3 आणि 6 धावांची गरज. जर सामना बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर पाहायला भेटेल. तीन चेंडू 6 धावांची गरज. यावेळेस टॅपचा फटका मिस्टर सोहेल सेकंड फायर या डिझे परमेश माली गातो या धवलाचा या मांडव दाराला. परमेश माली गातो या धवलाचा या तर मांडव धन्यवाद इज मास्टर. 2 चेंडू 2 धावांची गरज. हा सामना विजय करण्यासाठी संगम अल्ल्याळी या संघाला तर अटॅकिंग फील्ड नक्कीच सजवली जाईल. गोलंदाज पाहायला भेटतोय समीर. फुलटॉस चेंडू हलवरती चेंडू केला गेला. जीत येतोय तो केला गेला परंतु बघूया चुकी केली जाईल का. परंतु पाहायला गेलं तर एक धाव परिपूर्ण केली गेली. एक चेंडू 1 धावांची गरज. यावेळी सुपर ओव्हर पाहायला भेटेल का. सुपर डुपर मैदानामध्ये आपण पाहतोय रामनवमी चषक मित्रमंडळ आगरवाडी पुरस्कृत 2022 10/4/2022 च्या या रात्रीमध्ये ओपन पॅनल मधला दुसरा सामना. एका बाजूला पंढरपूर स्पोर्ट्स ब संघ तर एका बाजूला संगम अल्ल्याळे हा संघ. 1 चेंडू 1 धावांची गरज. मनामध्ये नक्कीच प्रश्न पडले असतील आमच्या पाहुण्यांचे प्रेक्षकांचे. खेळाडू सामना कोण जिंकेल हा प्रश्नाचं उत्तर मैदानाच्या आतमध्ये राहील. चेंडू आणि फळीने कोण जिंकेल हा सामना की हा पहिला सामना खेळला जाईल या मैदानामध्ये. सुपर डुपर ओव्हर. यास घेऊया छोटीशी विश्रांती देऊया तिथे संधी प्रत्येक मैदानाच्या आतमध्ये. तर 1 चेंडू आणि 1 धावांची गरज. आशिष नक्कीच स्माइल करतात. यशाच्या मागे येत असताना संगनायक त्याच्या चेहऱ्यावर